अहिल्यानगर जिले के शिवगांव गेवराई राज्य मार्ग क्रमांक 50 पर बालम टाकली स्थित नाले पर बने पुल की हालत बहुत खराब हो गई है तथा इस पुल पर कई वर्षों से आधार नहीं है। इसलिए ये पुल वाहनों के लिए बाधा बन गया है। पुल के निचले हिस्से से बड़े बड़े गैप निकलने लगे हैं। इससे पता चलता है कि इस पुल की आयु समाप्त हो रही है। चूंकि इस पुल पर लंबी दूरी की एसटी बसें तथा भारी वाहन दिन रात चलते रहते हैं। भारी वाहनों के कारण ये पुल बहुत अधिक हिलता जुलता रहता है। बालम टाकली गाँव के और ज्ञानेश्वर फैक्ट्री के निदेशक चंद्रकांत पाटिल गरड ने हमारे संवाददाता जयप्रकाश बागड़े से बातचीत करते हुए कहा कि इन पुलों के कारण कई बार बड़ी दुर्घटनाएं हो गई हैं और नादुरुस्त पुल दुरुस्त नहीं किया तो बड़ी दुर्घटना हो जाने की संभावना से इनकार नहीं किया जा सकता। इसलिए प्रशासन को जल्द से जल्द खतरनाक पुल की मरम्मत करानी चाहिए, अन्यथा इस पुल के लिए जल्द ही आंदोलन शुरू हो जाएगा। संवाददाता जयप्रकाश बागड़े की रिपोर्ट। बालम टाकळी मोठी लोकसंख्येचं गाव आहे। बाजारपेठ चांगली आहे। येणारे जाणारे लोक ह्या गावात जातात। बालम टाकळी परभणी गेवराई ह्या मार्गावर सगळ्या वाहतूक जास्त आहे आणि याची अवस्था इतकी बेकार झाली। याच्या अगोदर दोन तीन घटना घडलेल्या आहेत। बैलगाडी गेली, एक जणाचा ट्रॅक्टर खाली गेलाय आणि अशा परत पूर्व काही घटना होऊ नये व यासाठी कल्पना देण्याचं काम आहे आमचं। आम्ही आपल्याला कल्पना दिलेली। पण काय झालेलं, काय तुमची मागणी? काय याचं एक तर दुरुस्ती करा, नाही तर काहीतरी एक नवीन तयार करा। काय पण हे पूल करणं गरजेचं आहे आणि याची दशा एकदा अधिकाऱ्याला पाठवून चौकशी करा। हे कोण्या स्टेपला आहे, काय आहे, कशी काय परिस्थिती याची। तर ही अशी अवस्था असली या पुलाची हालायची, याचा उपयोग नाही त्याचा काही। तुम्ही अधिकाऱ्यांना काही याच्या आधी सूचना दिल्या? कोणाला दिली? आम्ही तोंडी सूचना द्यायला पत्र दिलेले आहेत, याच्या अगोदर दिलेले आहेत तुम्ही बी। आणि असं परत फोन करून सांगू त्यांना काहीतरी तुम्ही अधिकाऱ्याला कोणाला तरी पाठवा इकडे। तर तुमची मागणी काय आता? या पूल तयार होणे गरजेचं आहे, नाही तर याला दुरुस्ती करा, काहीतरी पर्याय करा। पावसाळ्यात परत एखादी घटना घडू शकते भविष्यात।